मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील माझ्यासोबत आहेत। एक आगळा वेगळा जो सोहळा आहे या बीडमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। जरांगे पाटलांचं एक अनोखं स्वागत जे आहे रथातून केलं जातं। संपूर्ण गाव जे आहे जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी तर सज्ज झालेलं आहे। एक वेगळा अनोखा सोहळा आपण पहिल्यांदाच पाहतोय। लहान आबालवृद्ध असतील सगळे तुमच्या स्वागताला इथं एक वेगळ्या पद्धतीने गर्दी केलेली आहे। देवाच्या दारातच सगळे सुख बघायला अनुभवायला मिळतात। नगद नारायणाच्या कृपेनं महंत गुरुवर्य शिवाजी बाबाजी यांच्या सानिध्यात राहिल्यामुळं हे सगळे सुख आनंद या पृथ्वीतलावरच्या मानवाला बघायला मिळत आहे। कारण शेवटी वारकरी संप्रदायाशिवाय समाधान नाही, संस्कृतीशिवाय आपल्याला ज्ञान रूढी परंपरा कळणार नाहीत। त्यामुळं नगद नारायणाचा आज अखंड हरिनाम सप्ताहाचा वार्षिक नारळी सप्ताह प्रचंड एवढ्या ताकदीनं लोक असतील। मलाही तिकडं नव्हतं वाटलं बाप काय आता वर्णन करावं। येताना बाबाच्या दारातून हेलिकॉप्टरनं आलाय, इथं आल्यानंतर तुम्ही रथामध्ये बसलेत। बाबांवरती गडांवरती भक्तांचं प्रेम आहे महाराष्ट्रातलं, आणि भक्ताच्या प्रेमाला बाबाजींना डावलता येणार नाही। शेवटी आम्ही सुद्धा बाबाजींचे नगद नारायणांचे गडांचे शिष्य आहेत, आणि आता ते जनतेचे हट्ट होता, आग्रह होता, प्रेम होतं। आणि भक्ताचं काय असतं, शेवटी भक्तांनी म्हणल्याच्या नंतर गुरूंनी आशीर्वाद रूपानं त्यातून आलेत। वेगळा आजचा आशीर्वाद मिळेल जरांगे पाटलांना भावी दिशा ठरवण्यासाठी। नाही, इथं ते मागणार नाही मी, इथं ते मी मागणार नाही। परंतु धर्माचं, संस्कृतीचं, या मानवता जो जन्म आहे याला सुखी समाधान करण्यासाठी फक्त शक्ती आणि बळ मागल। बाकीचं इथून मी कधी करणार पण नाही आणि कधी होऊ पण देणार नाही। म्हणजे बाकीच्या डावांविषयी इथं जातीभेद, जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद, गडाचा वाद असलं काय होत नाहीत। इथं सगळ्यांना सामावून घेतलं जातं। विशाल समुद्रासारखं नगद नारायणाची कृपा आहे, आणि त्याच्यात सगळं आम्हाला सगळ्यांना सामावून घेतलं जातं। इथं भेदाभेद होत नाही। कर्मभूमी आहे पाटील तुमची ही, लोक आज रस्त्यावर उतरलेत। हे लोकांचं प्रेम आहे, हे नाही नाकारता येणार। हां, त्यांचा एवढा हट्ट होता रात्रीपासून की माझी तब्येत खऱ्यानं खराब आहे, मला येता येत नव्हतं, पण बाबाजींचा मी शब्द मोडू शकत नाही। त्यात गावकरी येऊन बसले रात्रभर, नाही शब्द डावाला आलो। शेवटी तब्येत खराब असून सुद्धा हे लोकांचं प्रेम आहे। जन्मभूमी, कर्मभूमी मला कधी कमी पडलं नाही, आणि राज्यसुद्धा कमी पडलं नाही, पडणार सुद्धा नाही। कारण मी वाईट काही करत नाही, कधी जाती भेद करत नाही, कधी जातीवाद करत नाही, संस्काराप्रमाणे धर्माच्या चालतो। फक्त लेकरांना, ज्या माणसांना गरज आहे ते देण्याचं मी काम करतो। जे माणसांना ज्या गोष्टीची गरज आहे ते देण्याचं काम करतो। दुसऱ्यांदा हेलिकॉप्टरमध्ये बसलाय तुम्ही? नाही, पहिल्यांदा बसलाय। कसं वाटलं, कसं फील करताय पहिल्यांदा? काय त्याच्यात असं काय वेगळं वाटलं असेल ना? वरून तुमची कर्मभूमी तुम्हाला कशी दिसली? नाही, वरून बघल्यावर माणूस जमीन सोडतो, त्यामुळे त्या नजरेतून मी वरून बघत नाही। हा एक साधन आहे, ते दमाने बाळा, ते एक साधन आहे। विज्ञान युगातलं ते एक साधन आहे, म्हणून ते योग्य। पण इतक्या उंचीवर जाऊन मी उंचीवरच नाही राहत। मग जर मी उंचीवर राहिलो, माझा समाज गळून पडल, जमिनीवरच राहणार। ते क्षणिक आनंद आहे, ते मला क्षणिक आनंद घ्यायचा पण नाही आणि समाजाला द्यायचा पण नाही। समाजाला आयुष्याचा पिढ्यानापारचा आनंद द्यायचा, आणि ते देण्याचं काम सुरू आहे माझं। नगद नारायणाच्या आशीर्वादानं, सगळ्या देवदेवतांच्या आशीर्वादानं, छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादानं गोरगरिबांना कायमचा आयुष्याचा देण्याचं काम प्रबळपणानं सुरू आहे। म्हणून तर हे प्रेम आहे, खरंच प्रेम आहे, लोकांचं लय प्रेम आहे। रात्री रडत होते लोक, मी माझं येणं होणार नाही म्हणल्याच्या नंतर। ठीक आहे म्हणलं, आता जसं होईल तसं येतो। शिवाजी बाबांचा आशीर्वाद आहे, नगद नारायणाचा आशीर्वाद येतो। लय तब्येत खराब आहे तरी पण लय प्रेम आहे लोकांचा माझ्यावर, लय। आणि मी काय वाईट करत नाही, त्यांच्या लेकरा बाळांच्या सुखासाठीच करतो। त्यांना आयुष्याची आरामाची गादी मिळावी, त्यांचे लेकरं ऐशोआरामात राहावेत, यशीत राहावेत, यासाठी रात्र दिवस झटतो मी। काय प्रेम कमी करतील माझ्यावरच?
हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर आरक्षणा वाचून होरपळलेला समाज दिसला असेल. 100% दिसलं. जे बसतेत ना त्याच्यात बसल्यामुळं त्यांचा राग आला मला. हे प्रामाणिक आज या पवित्र ठिकाणाहून सांगतो. त्याच्यात बसल्याच्या नंतर लोकांना वेगळा वेगळा आनंद होतो. पण मला त्याच्यात बसल्यानंतर त्याच्यात बसणारे जे लोक आहेत आमच्या शेतकऱ्यांच्या जीवावर त्यांचा लय राग आला. कारण तुम्ही असं वरून बघता. कारण आम्ही प्रत्यक्ष ज्यावेळेस माणूस कुठल्या तरी क्षेत्रात जातो ज्यावेळेस त्याला तिथून दिसतं त्यावेळेस लक्षात येतं की वर बसल्याच्या नंतर खालच्याचं यांना काही देणं घेणं नाही. कारण खाली सगळा शेतकरी वर पळल्याला दिसला. या पवित्र धर्तीवर कुठल्या नेत्यांचं नाव तुम्हाला घ्यायचं नाही. कारण त्याच्यात बसून ते आमच्या खालच्याचं काहीच बघू शकत नाही. वरचा आनंदात त्यांना त्या वरच्या जीवन जगायचं. पण वरून त्यांना माझा होरपळ्याला शेतकरी कसं काय दिसत नाही हे मात्र त्याच्यात बसल्यावर माझ्या लक्षात आलं. कारण वरून जर खाली बघितलं तर खाली नुसता रानमाळे आणि भयानक असं दुष्काळ पसरल्यासारखा दिसतं. मग आमच्या वाट्याला वरून त्याच्यात बसून जे आम्हाला खाली बघतात ते कधी असं सोचणार आहेत की खाली हिरवळ होईल. हे कधी ते बघतील ही शंका येते. त्यांनी बघावं आणि एकदा हिरवळ मात्र राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याला करून द्यावी असं मनोमनी आज वाटलं. कारण वरून भयान वास्तव दिसतं शेतकऱ्यांचं. पूर्ण बुडाला शेतकरी. जिल्हा सध्या सामाजिक अस्वस्थ आहे. तुम्ही वरून सगळं पाहिलं आहे. शेतकऱ्याचं दुःख पाहिलं, आरक्षणा वाचून जे मुलांचे हाल झाले ते पाहिलं. सामाजिक स्वस्थता अबाधित ठेवण्यासाठी काय विचार केला हेलिकॉप्टरमध्ये बसून? अबाधितच आहे. वर बसणाऱ्यात फरक आहे. खाली उतरताना नजर बदललेली बरी. अबाधितच आहे. उगा 4-2 टळके असते ते त्याच्यासाठी सुरक्षा सगळं अबाधित आहे. काहीच नाही. कोण कोणाला नाव ठेवत नाही. कोण कोणाला वेगळ्या दृष्टिकोनातून बघत नाही. आणि त्यांचा चष्माच बदलायला तयार नसेल तर त्याला कोण काय करू शकत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज तारीख होती. 8 आरोपी अटक आहेत. एक आरोपी मात्र पोलिसांना सापडतच नाही. आजच्या दिवशी नाही बोलणार मी. कारण आता हा पवित्र दिवस आहे चांगला. आणि इतक्या नीच वृत्तीच्या लोकांचं नाव या ठिकाणी घेणं नाही संयुक्तिक वाटत. नाव कोणाचं घ्यावं असल्या पवित्र ठिकाणी कोणाचं नाही घ्यावं. म्हणून इतक्या नासक्या आणि नीच वृत्तीच्या लोकांचं नको आज इथं नाव घ्यायला. तिकडे गेल्यावर घेऊ. पहिल्यांदाच जरांगे पाटील हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि वर बसून त्यांना मराठा आरक्षणा वाचून होरपळलेला समाज दिसला. शेतकरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं दुर्दैवी कुटुंब त्यांना दिसलं. मात्र इतर नेत्यांना ते का दिसत नाही असा प्रतिसवाल देखील जरांगे पाटील यांनी हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर उपस्थित केलेला आहे. आज नारळी सप्ताह आहे. पवित्र दिवस आहे. त्यामुळे मी काही वाईट लोकांबद्दल मी इथं नाव घेऊन बोलणार नाही असा इशारा देखील आता मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन सुशांतसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड.